आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच धक्कादायक बातमी समोर येतेय। मुंबईमध्ये गेल्या 3 महिन्यात 133 मुलींवर अत्याचार झालेत आणि 342 जणी बेपत्ता आहेत अशी माहिती आहे। मुंबई पोलिसांकडून ही माहिती समोर येतेय। या प्रकरणात जवळपास असलेल्याच व्यक्ती आणि नातेवाईकांकडून हा घात होतोय असं उघड झालंय। शिवाय सुट्ट्यांमध्ये मुलांची विशेष काळजी घेण्याचं आवाहन आता मुंबई पोलिसांना करण्याची वेळ आली आहे। त्यामुळे जवळच्या आणि ओळखीच्या व्यक्तींकडून नातलगांकडूनच मुलांवरती अशा स्वरूपाचे अत्याचार होत असल्याच्या घडामोडी गेल्या काही काळात वारंवार घडतात आणि म्हणूनच मुंबई पोलिसांनी आता सुट्ट्यांच्या काळामध्ये मुलांवर लक्ष ठेवा असं आवाहन केलंय। सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मुंबईमध्ये गेल्या 3 महिन्यात 133 मुलींवर अत्याचार झालेत, 342 जणी बेपत्ता आहेत। मुंबई पोलिसांकडून मिळालेली ही अतिशय धक्कादायक माहिती आहे। या प्रकरणात जवळच्याच व्यक्ती आणि नातलगांकडून घात होत असल्याचंही स्पष्ट झालेलं आहे, उघड झालेलं आहे। आता सुट्ट्यांचे दिवस सुरू होत आहेत, त्यामुळे मुलांची विशेष काळजी घ्या असं आवाहन मुंबई पोलिसांनीही केलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात। भाग्यश्री प्रधान आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, मुंबई पोलिसांनी प्रचंड धक्कादायक अशा स्वरूपाची ही बातमी दिलेली आहे। अहवाल अनेक घडामोडींचा आणि गोष्टींचा एक प्रकारे पोलखोल करणार आहे। काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, ही जी आकडेवारी आहे 133 ही फक्त अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची आहे। मात्र जानेवारी ते मार्च जर आपण टप्पा बघितला तर ही जी आकडेवारी आहे ती ही 1774 जणांवर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालेलं आहे, समोर आलेलं आहे। यापैकी 1140 जे गुन्हे आहेत ते पोलिसांनी उघडलेले आहेत, त्याची उकल झालेली आहे। तर 133 जे ह्या आकडेवारीपैकीच 133 जणी ज्या आहेत त्या अल्पवयीन आहेत। त्यापैकी जवळपास 122 गुन्ह्यांची उकल झालेली आहे। आणि ही जी सगळी मंडळी आहेत जे अत्याचार करतात ही नातेवाईक किंवा जवळची मंडळी आहेत। त्यामुळे आता सध्या सुट्ट्या लागलेल्या आहेत, मुलं बाहेर खेळताना पाहायला मिळत आहेत। यामध्ये मुलींचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग असतो आणि अशा वेळेला सोसायट्यांमध्ये देखील अनेक वेळेला बाजूच्यांकडे मुलींना खेळायला पाठवलं जातं। त्यामुळे त्या ठिकाणी देखील लक्ष द्या। या व्यतिरिक्त घरामध्ये देखील कोणी मोठी व्यक्ती असेल आणि मुलं जर घरात एकटी असतील तर त्यांच्याकडे लक्ष द्या, अशी जी असं जे आव्हान आहे ते देखील पोलिसांनी केलेलं पाहायला मिळत आहे। याआधी देखील एक जे प्रकरण होतं ते बोरिवलीतलं प्रकरण जे आहे ते कांदिवलीतलं प्रकरण जे आहे ते समोर आलेलं होतं। या कांदिवलीच्या प्रकरणामध्ये तिच्या वडिलांनीच 15 वर्षीय मुलीवर अत्याचार केलेले होते, त्याची नंतर उकल समोर आली। अशा पद्धतीचे अनेक घडामोडी ज्या आहेत, अनेक घटना ज्या आहेत त्या अवतीभवती होताना पाहायला मिळतात। त्यामुळे विशेष काळजी घेण्याचं जे आवाहन आहे ते पोलिसांनी सध्या प्रज्ञा केलेलं पाहायला मिळतंय। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। मात्र सध्या मुंबईकरांसाठी आणि अर्थातच अशा स्वरूपाच्या घटना या संपूर्ण महाराष्ट्रभरातच घडत असल्यामुळे मुलांची काळजी घेणं विशेष गरजेचं आहे। पोलिसांकरवी सुद्धा हे आवाहन केलं जात आहे। एकीकडे आपण बघतोय गेल्या 3 महिन्यात मुंबईमध्ये 342 मुली बेपत्ता झालेल्या आहेत। जवळच्या आणि ओळखीच्या व्यक्तींकडूनच अत्याचार होत असल्याची ही घटना वारंवार समोर येत आहेत।